नमस्कार मित्रांनो, आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया की कोणत्या ऍक्ट नुसार म्हणजे कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल म्हणून म्हणजे गव्हर्नर पदाचं रूपांतर बंगालचा जो गव्हर्नर होता तो गव्हर्नर जनरल म्हणून झाला. तर कोणत्या कायद्यानुसार झाला? तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, नियामक कायदा 1773च्या. इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे, डबल एक आलेला आहे, हा सॉरी एक हा आलेला आहे. तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार मुंबई, मद्रास व बंगाल या तीन प्रांताचा प्रमुख हा बंगालचा गव्हर्नर झाला, जनरल झाला, सॉरी गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर जनरल. तर अजून एक उपप्रश्न निर्माण होऊ शकतो याच्यात की पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर वॉरेन हेस्टिंगच्या काळात. अजून एक दुसरा उपप्रश्न निर्माण होतो की कुणाच्या काळामध्ये कोण गव्हर्नर? वॉरेन हेस्टिंग जेव्हा गव्हर्नर जनरल होता. पहिल्या इंग्रज मराठा युद्ध हे कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाले? तर वॉरेन हेस्टिंगच्या काळात झाले. आणि मग बंगालचा गव्हर्नर जनरल हा मुंबई, मद्रास व बंगाल या तीन प्रांताचा प्रमुख बनला. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा कोणत्या तीन प्रांताचा प्रमुख बनला? तर मुंबई, मद्रास आणि बंगाल ह्या तीन प्रांताचा प्रमुख बनला. प्रश्न दुसऱ्याकडे वाटचाल करूया की तळेगावच्या लढाईनंतर इंग्रज आणि मराठे यांच्यात कोणता तह झाला होता? तर वडगावचा तह झाला होता. वडगावचा तह 17 जानेवारी 1779 मध्ये वडगावचा तह झाला. तळेगावच्या लढाईनंतर इंग्रज आणि मराठे यांच्यात कोणता तह झाला? तर तळेगावचा तह झाला, सॉरी वडगावचा तह झाला 17 जानेवारी 1779. तळेगावच्या लढाईनंतर वडगावचा तह. प्रश्न तिसरा, इंग्रजांना शह देण्यासाठी नाना फडणीस यांनी कोणत्या फ्रेंच अधिकाऱ्यास पुणे दरबारात ठेवले होते? प्रश्न एकदा वाचतो. इंग्रजांना शह देण्यासाठी नाना फडणीस यांनी कोणत्या फ्रेंच अधिकाऱ्यास पुणे दरबारात ठेवले होते? तर सेंट ल्युबिन ह्या अधिकाऱ्यास नाना फडणीस यांनी पुणे दरबारात ठेवले होते, त्याची नियुक्ती केली होती. प्रश्न चौथा, खर्ड्याची लढाई केव्हा व कोणाकोणात झाली? खर्ड्याची लढाई केव्हा व कोणाकोणात झाली? 11 मार्च 1795 मध्ये मराठे आणि निजाम. 11 मार्च 1795 मध्ये मराठे आणि निजाम यांच्यात खर्ड्याची लढाई लढली गेली. याच्यातून एक प्रश्न अजून तयार होतो की खर्ड्याच्या लढाईच्या वेळेस मराठ्यांचा किंवा पेशवा कोण होता? पेशवा कोण होता? सवाई माधवराव हा पेशवा होता. ह्या लढाईचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य मित्रांनो की ह्या लढाईमध्ये पेशवा सवाई माधवराव असं नाना फडणीसांनी सहभाग घेतला होता. ह्या लढाईमध्ये सवाई माधवरावासह इतर मराठा सरदार होते आणि नाना फडणीसांनी सहभाग नोंदवला. प्रश्न पाचवा, नाना फडणीसांनी स्थापन केलेल्या चतुसंघातून कुणी माघार घेतली? नाना फडणीसांनी स्थापन केलेल्या चतुसंघातून कुणी माघार घेतली? निजाम आणि नागपूरकर भोसले. निजाम बघा, नाना फडणीसांनी पेशवे, हैदर अली, निजाम आणि नागपूरकर भोसले यांचा एक संघ तयार केला होता, चतुसंघ. परंतु दुर्दैवाने ह्या संघामधून निजाम आणि नागपूरकर भोसले यांनी माघार घेतली. वॉरेन हेस्टिंगच्या राजनीतीमुळे निजामाला आणि नागपूरकर भोसल्यांना आपल्याकडे वळवण्यास वॉरेन हेस्टिंग म्हणजे इंग्रज यशस्वी ठरले. त्यामुळे यांना ही कळालं की नानांनी हा संघ स्थापन केलेला आहे आणि त्या संघ स्थापन केल्यानंतर निजाम आणि नागपूरकर भोसल्यांना आपल्या बाजूला वळवण्यास इंग्रजांना यश आलं. प्रश्न सहावा, हैदर अली इंग्रजांचा कट्टर शत्रू का झाला होता? प्रश्न एकदा वाचतो. हैदर अली इंग्रजांचा कट्टर शत्रू का झाला होता? तर माहे हा बंदर होते, माहे हे बंदर होतं. या बंदरातून हैदर अलीला, इथे
टायपिंग मिस्टेक झाली आहे, हैदार झालेला आहे. माहे या बंदरातून हैदर अली यांना फ्रेंचांकडून शस्त्रास्त्रे व दारुगोळा इत्यादींची मदत मिळत होती. कोणत्या बंदरातून? माहे बंदरातून. कसली मदत मिळत होती? कुणाकडून मिळत होती? फ्रेंचांकडून मिळत होती. कोणती मदत मिळत होती? शस्त्रास्त्रे व दारुगोळा यांची मदत मिळत. परंतु 1769 मध्ये हे माहे बंदर इंग्रजांनी जिंकून घेतले. त्यामुळे हैदर अली यांना मिळणारी मदत बंद झाली. म्हणून हैदर अली हा इंग्रजांचा कट्टर. माहे बंदर, हैदर अली, फ्रेंचांकडून. काय लक्षात ठेवायचं? माहे बंदर, हैदर अली यांना फ्रेंचांकडून शस्त्रास्त्रे व दारुगोळा इत्यादींची मदत. परंतु ब्रिटिशांनी जिंकलं, त्यामुळे ती मदत बंद झाली आणि म्हणून हैदर अली हा इंग्रजांचा कट्टर शत्रू झाला. प्रश्न 7वा, पहिल्या इंग्रज मराठा युद्धाची कारणे सांगा. की पहिलं इंग्रज मराठा युद्ध की जे कोणत्या तहाने समाप्त झालं? सालबाईच्या तहाने समाप्त झालं. कुणाच्या मध्यस्थीने केला होता? महादजी शिंदे यांच्या मध्यस्थीने केला होता. तर याची कारण आपण बघूया. पुण्यातील यादवी, पुण्यातील घटनात्मक क्रांती, सुरतेचा तह, आरासची लढाई, पुरंदरचा तह, ही कारण. त्यानंतर असं विचारलं जाईल की तात्कालीन कारणे सांगा. की पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला कारणीभूत झालेली तात्कालीन कारण. तर पर्यायामध्ये जर असं असेल, बघा हे 4-5 कारण दिली आहेत. मोस्टिनची पुणे दरबारात रेसिडेंट म्हणून नियुक्ती. हा मोस्टिन, पुणे, इंग्लंड प्रतिनिधी, इंग्रज प्रतिनिधी मोस्टिन याची पुणे दरबारात रेसिडेंट म्हणून नियुक्ती केली. हा नाना फडणीस आणि इतर सरदारांना मोस्टिन नको होता, परंतु तरीही इंग्रजांनी मोस्टिनची पुणे दरबारात रेसिडेंट म्हणून नियुक्ती केली. नंतर मुंबई सरकारचा पवित्रा बदलला. मुंबई सरकारचा पवित्रा मराठांशी युद्ध करण्याचंच होतं. नंतर वॉरेन हेस्टिंग्सचा नवा दृष्टिकोन. अमेरिकन वसाहती स्वतंत्र झाल्यामुळे भारतातही आपला प्रदेश असावा म्हणून की सुरुवातीला पुरंदरचा तह करण्यासाठी आग्रही असलेला वॉरेन हेस्टिंग्सचा दृष्टिकोन बदलला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, सेंट लिबिनची नियुक्ती. की आपण पाहिलं की सेंट लिबिन कोण होते? फ्रेंच प्रतिनिधी होते. आणि मग त्यांची नियुक्ती नानासाहेब फडणीसांनी केली. आणि म्हणून ही तात्कालीन कारण आहेत. पुढच्या प्रश्नाकडे बघूया की पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचे परिणाम सांगा. की पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचे परिणाम. महत्वाचा परिणाम आहे मित्रांनो की इंग्रजांचा पराभव होऊनही त्यांना प्रादेशिक लाभ झाला. या युद्धामध्ये खरं तर पाहता की इंग्रजांचा पराभव झाला होता. इंग्रज तह करण्यासाठी कुणाची मदत घ्यावी म्हणून शोधत होते आणि त्यांनी महादजी शिंदेच्या मध्यस्थीने तह घडवून आणला. परंतु पराभव झाल्यानंतरही इंग्रजांचा पराभव होऊनही त्यांना प्रादेशिक लाभ झाला. महादजी शिंदे यांच्या प्रभावात वाढ झाली. कारण महादजी शिंदेच्या जो सालबाईचा तह आहे, तो सालबाईचा तह दोघं पक्ष पाळतात की नाही याची देखरेख करण्याची जबाबदारी महादजी शिंदेवर आली. दोघं पक्ष व्यवस्थित पाळतात. आणि त्याचबरोबर महादजी शिंदेच्या मध्यस्थीमुळेच हा सालबाईचा तह झाला होता. तिसरं, मराठा मंडळाच्या पतनास प्रारंभ. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामुळे मराठा मंडळाचं जे सरदारांचं मंडळ होतं त्या मराठा मंडळाच्या पतनास प्रारंभ आणि मराठ्यांचे हैदर अलीशी शत्रुत्व निर्माण झालं. याचं कारण असं मित्रांनो की हैदर अलीने खांद्याला खांदा लावून पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये लढले हैदर अली. परंतु दुर्दैवाने मराठ्यांनी हैदर अलीला विचारलं नाही आणि इंग्रजांशी तह केला, म्हणजे सालबाईचा तह केला. आणि त्याचबरोबर हा सालबाईचा तह करीत असताना मराठ्यांनी हैदर विरुद्ध अटी लादून घेतल्या त्या तहामध्ये. आणि त्यामुळे हैदर अली आणि मराठे यांचं शत्रुत्व निर्माण झालं. वास्तविक मराठ्यांनी हे करायला नको पाहिजे होतं, कारण हैदर अली हा चतुसंघातील महत्वाचा घटक होता. निजाम आणि भोसले या चतुसंघातून बाहेर पडल्यानंतर हैदर अली हे मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून इंग्रजांशी लढले आणि दक्षिणेमध्ये त्या प्रदेशामध्ये इंग्रजांचा पराभव करण्यास, इंग्रजांना जेरीस आणण्यास हैदर अलीने फार मोठ्या प्रमाणात मराठ्यांना मदत केली होती. म्हणून की हैदर अली विरुद्ध अटी लादल्यामुळे हैदर अलीशी शत्रुत्व निर्माण झालं. हैदर अली आणि टिपू सुलतान हे कोणत्या राज्याचे शासक होते? तर हैदर अली आणि टिपू सुलतान हे म्हैसूर राज्याचे शासक होते. टिपू सुलतान कोण होते? तर